आपण आज बनवले पनीर पकोडे. त्यासाठी 100 ग्रॅम पनीर घेतले, त्याचे छोटे छोटे पीसेस बनवले. त्यावर थोडीशी हळद, मीठ, मिरची सर्व टाकून ते बाजूला 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवले. नंतर एका बाउलमध्ये 2 वाट्या चणा पीठ, थोडंसं चवीपुरतं मीठ, मिरची व ओवा क्रश करून त्यामध्ये टाकला आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून थोडे थोडे पाणी टाकून बॅटर बनवून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या, थोड्याशा कट करून तेलातून काढल्या पकोड्यांसोबत खायला. नंतर आपण जे पनीरचे छोटे छोटे पीसेस बनवले ते एक एक घेऊन आपण त्या बॅटरमध्ये डीप करून आणि नंतर हे ब्रेड क्रम्समध्ये सगळ्या साईडनी लावून घेतले. ब्रेड क्रम्स म्हणजे 2-3 ब्रेड घेऊन आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले, त्यामध्ये ते डीप केले. त्यामुळे हे अगदी क्रिस्पी आणि छान लागतात. आणि नंतर एक एक करून सर्व कढईमध्ये तळण्यास टाकले. हे बघा किती सुरेख कलर आला आहे. हे ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे. याप्रमाणे सगळे पकोडे बनवून तयार. हे बघा, हे सॉससोबत खाऊ शकतो, चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसतेही खाऊ शकतो. त्याचबरोबर नंतर थोडेसे 2-3 ब्रेड होते ते त्याचप्रमाणे बनवून घेतले. आधी डाळीच्या पिठामध्ये डीप केले आणि नंतर हे ब्रेड क्रम्समध्ये सगळ्या साईडनी त्यांना ते लावून आणि नंतर तेलामध्ये तळून घेतले. तेही खूप छान आणि क्रिस्पी झाले होते. हे बघा, आपले ब्रेड पकोडे आणि पनीर पकोडे तयार.